येत्या 1 मेला आपल्या भेटीला नाच ग घुमा हा सिनेमा येतोय आणि सध्या माझ्यासोबत आहेत आघाडीच्या अभिनेत्री सुकन्या मॅडम. मी आघाडीच्या का म्हणतोय हे तुम्हाला माहिती आहेच. 2023 हे वर्ष त्यांनी गाजवलेलं आहे आणि 24 साठी त्या सज्ज झालेल्या आहेत. काय सांगणार? हे आघाडीचं असं म्हटल्यावर मला बरं वाटलं, खूप छान वाटतं ऐकायला. काही नाही, मस्त वाटतंय, मजा येते. कारण अजूनही बाई पण भारी देवाचं कौतुक सगळीकडे चालूच आहे, सगळीकडे पुरस्कार मिळत आहेत. त्यामुळे अजून त्याच्यातून आम्ही बाहेर आलेलोच नाहीत अजून. तेवढ्यात आता नाच ग घुमा येतोय. अजून एक त्यामुळे तुमचा स्त्रीप्रधान सिनेमा हो, येणार आहे. आता त्याच्या अगोदर मध्ये एक जन्मरून नावाचा सिनेमा येऊन गेला माझा आणि त्याची सुद्धा गोष्ट फार वेगळी होती आणि खूप छान होतं. आणि त्याच्यात सुद्धा एका आईचं महत्त्व, आई कशी कठोर होऊ शकते, कणखर निर्णय घेऊ शकते, हे दाखवलं होतं. आणि आता हा नाच ग घुमा येतोय. नाच ग घुमा सुद्धा स्त्रीप्रधान आहे, खूप वेगळ्या धाटणीचा आहे, खूप छान आहे निश्चितच. म्हणजे हसत हसत केलेला सिनेमा आहे तो. याही आधी तुम्ही अभिनय करत होतात, अभिनेत्री हो. म्हणून अनेक वेगळ्या भूमिका. हो. पण आत्ता एकदम जसं की सिनेमा आपण म्हणतो की प्रत्येक सिनेमात सुकन्याताईच लागतात दिग्दर्शकांना. काय यामागचं? बापरे, हे ऐकून जर खूप बरं वाटलं. काय एकतर मुळात काय माहिती आहे ना, की मला अशोक सराफ यांनी सांगितलं, अशोक मामांनी सांगितलं होतं, की जेव्हा पहिला सिनेमा मी त्यांच्यावर केला होता तेव्हा, की तुम्ही कलाकार म्हणून 19-20 चालू शकतं, पण माणूस म्हणून तुम्ही 100% पाहिजे, तर तुम्हाला इथे मरेपर्यंत काम मिळेल. नक्कीच. आणि इथेच नाही, मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे, की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित माझा स्वभाव, माझ्या आईवडिलांचे संस्कार, त्याच्यामुळे मला वाटतं मला कामं मिळत असतील. अभिनय जो काही माझ्या गुरूंकडनं मी शिकलेले आहे, नकळत म्हणजे त्याच्यामध्ये विद्याताई पटवर्धन आल्या, सुलभाताई देशपांडे आल्या, विजया मेहता आल्या, ज्यांच्या सहकलाकारांबरोबर मी काम केलं, ते सगळे माझे सहकलाकार. यांच्या बरोबरीने मी जेव्हा काम करत होते तेव्हा माझा हळूहळू प्रगल्भ होत गेला अभिनय. तर त्या सगळ्यांमुळे मला कामं मिळत असतील असं मला वाटतं. आणखी ना नशीब आणि स्वामींची कृपा, त्याच्यामुळे कामं मिळतात आणि ते ऐकताना छान वाटतं, की ह्या भूमिकेसाठी सुकन्याताईंचाच विचार आपण करावा, हे मला खूप बरं वाटतं. आता हा एक तुमचा वेगळ्या विषयावरचा सिनेमा येतोय की घरातली स्त्री आणि एक मोलकरीण नाही आपण म्हणणार की मदतनीस म्हणूया. तर हे नातं तुम्ही कसं बघता की एक स्त्री आणि एक मदतनीस? नाही, अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच्या काळात तर खूप महत्त्वाचं आहे. आणि कारण आपण दोघेही नोकरी करणारे असो, नवरा बायको दोघेही. मग भले ते ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेचं असेल किंवा आपलं लहान बाळ सांभाळण्यासाठी असेल, मदतनीसाची गरज आपल्याला लागते. त्यामुळे आत्तापर्यंत माझ्या घरी कधी लागली नाही, पण आता हळूहळू ती जाणवायला लागली आणि आमच्याकडे आहेत आता मदतनीस आम्हाला मदतीला. पण त्यांच्याकडे सुद्धा मी जसं म्हटलं तसं, की माणसासारखं त्यांना वागवा. कारण त्या तुमच्याकडे येतात, ते त्यांचं घर समजून त्या येतात, तर तुम्ही जर त्यांना आपलं मानलं पाहिजे आणि तुम्ही जर त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या ज्या काही व्यथा असतील, त्या तुमच्या समजून तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटत असेल ना, की आज मला सुट्टी घ्यायची आहे, मला जर आरामात उठायचं आहे, तर तुम्ही तुमच्याकडून तरी सांगा, की हो घ्या ना तुम्ही सुट्टी, करू एक दिवस आपण मॅनेज. तसंही आपण बाहेर कितीतरी वेळा जेवायला जातो, आपण घरातली कामं कधीतरी आपण सुद्धा कंटाळा करत, राहू द्या आता उद्या करते, तसं त्यांनाही कधीतरी वाटत असेल. कारण त्या तर कुठून प्रवास करून येतात. मी स्वतःला भाग्यवान समजते, की आज मला कुठेही जायचं असलं तरी माझ्याकडे गाडी आहे, वाटलं तर विमानाने प्रवास करू शकते, रेल्वे. पण त्या रोज नित्य नियमाने कुठून तरी लांबून बस, रिक्षा, ट्रेन चालत असा सगळा 4 पदरी प्रवास करून ते येत असतात आपल्याकडे. आणि तरीसुद्धा ते हसतमुखाने येतात. तुमचं घर हे आपलं समजून ते स्वच्छ ठेवतात, छान भांडी घासतात, नीट लावून ठेवतात आणि त्यांच्यावर आपण पूर्णपणे 100% आपण विश्वास ठेवतो आणि त्यांच्यावर घर सोडून आपण जातो. नक्कीच. त्यामुळे काही तितक्याच महत्त्वाचे आणि त्यांना मान देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केले, अनेक लेखकांचे, तुमच्या घरात एक लेखक आहे. हो. तसं परेश आणि मधुगंधाचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतं? एकतर त्यांची प्रत्येक विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो, तो तिरपाकडाच असतो. तर त्याच्यातून एक वेगळं काहीतरी आपल्याला बघायला मिळतं. आत्तापर्यंत आलेला कुठलाच सिनेमा ह्या सिनेमासारखा नव्हता, किंवा त्याची धाटणी किंवा त्याचं आपण म्हणू घेणं जे आहे, चित्रपट दिग्दर्शन पण वेगळं असतं. प्रत्येक चित्रपटाचं दिग्दर्शन हे त्याचं वेगळं असतं.
तर अर्थात ते प्रत्येकाचं असतं, पण एखादा आपण म्हणतो ना की हा सिनेमा ह्याचा आहे, तसं नसतं. तर त्याच्यामुळे मधुगंधा बरोबर काम करायचं होतंच मला, कारण 3 संध्या माझ्या हुकल्या होत्या तिच्यावर काम करण्याच्या. तिच्याबरोबर अभिनय मी केला होता जुने ते रेशीमगाठीमध्ये, आणि परेशबरोबर मला काम करण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे हे करत असताना आणि चित्रपटाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात ते, आणि त्याचा अनुभव वेगळा आला मला. म्हणजे तो आपल्या मानवी जीवनाशी कुठेतरी तो जोडतात आणि त्याच्यातून एक उत्तम पूल निर्माण करतात, हे काहीतरी अद्भुत करतात. आणि त्या प्रोसेसमध्ये आपण असतो ना, ते खूप छान वाटतं की किती सगळं विसरून आपण त्या प्रोसेसमध्ये असतो आणि प्रत्येक गोष्टीचा त्याच्यात विचार केला जातो. म्हणजे नुसतंच आता आमची गोष्ट वेगळी आहे असं म्हणून नाही, तर प्रत्येक तो चित्रपट वेगळ्या पद्धतीनं करणं का वेगळा आहे? आणि प्रत्येक भूमिका मग ती छोटी असू दे मोठी असो, त्या कलाकार वाटतं अरे ह्या सिनेमात मीच आहे, हा सिनेमा माझा आहे, ही जी भावना ही जास्त महत्त्वाची. मग त्यातले भूमिका किती लहान आहे मोठी आहे याच्यापेक्षा तू या चित्रपटासाठी किती महत्त्वाचा आहेस हे ते जाणवून देतात, ते दाखवून देतात. तर ते खूप महत्त्वाचं असं मला वाटलं. आणि त्याच्यामुळे काम करताना खूप मजा आली. आणि नुसतं ते नाही तर आता काय करणं गरजेचं आहे, तर आता सोशल मीडियावरती आपण येणं किंवा ह्या पद्धतीचं प्रमोशन करणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा प्रेक्षकांना कळते की हा चित्रपट येतोय. बरोबर. तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. ते तुम्ही खूप छान करता सगळे जे आता तुम्ही आला आहात. तर त्याच्यामुळे त्याचंही सोशल मीडियाचं महत्त्व काय हेही त्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या अंगांनी ते विचार करतात असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे ते जसं चित्रपट तुमच्यासमोर घेऊन येतात तसंच ते आम्हाला सुद्धा तुमच्यासमोर छान प्रेझेंटेबल घेऊन येतात. तर हे वेगळं पण आहे त्यांचं. येत्या काही सिनेमात आम्ही बघितलं तुम्ही आता नृत्य सुद्धा करताय, तर त्याचं काही वेगळं शिक्षण घेतलंय का ते? हो, मी माहिती नसेल कदाचित तुम्हाला, पण मी 13 वर्ष भरतनाट्यम शिकले सुचिता बेडे चाफेकर आणि स्मिता साठी महाजन यांच्याकडे. मला बेसिकली नृत्यांगनाच व्हायचं होतं आणि मला नृत्य खूप आवडतं. मी वयाच्या 50व्या वर्षी माझं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. मी माझं अरंगेत्रम केलं, जे मला करायचं होतं, पण माझ्या 2 महत्त्वाच्या अपघातांमुळे मला करता आलं नव्हतं. पण मला असं वाटलं की प्रत्येकजण 50वं वर्ष असतं ते कोणाला तरी पार्टी देतं किंवा काहीतरी देतं, आपण स्वतःलाच का सरप्राईज करू नये, म्हणून मी माझं अरंगेत्रम केलं. व्याधी खूप आहेत मला, पण ठीक आहे, त्यात आहे त्यात घेऊन चालायचं आहे पुढे, मला एवढं माहिती आहे. मग त्याच्यासाठी मला रडत बसलेलं आवडत नाही, त्याला गोंजारलेलं मला आवडत नाही. काम करत राहणं की ते आपोआप मागे पडतं. तर त्यामुळे मला नृत्य करायला खूप आवडतं. पण अशा पद्धतीचं उडतं नृत्य आपण म्हणून उडती गाणी असतं तसं, तर असं फ्रिकआउट होऊन नाचणं हे मला आता तर मिळायला लागलंय आणि मजा येते मला असं करताना. तर त्याच्यामुळे तुम्हाला आता दिसते मी नाचताना. तुमच्याकडे जेव्हा स्क्रिप्ट येते, एखाद्या चित्रपटाचा विषय येतो, त्या घरातल्या लेखकाबरोबर चर्चा करता? कारण संजय सर एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, त्यांची एक वेगळी टिप्पणी असते, तुम्ही त्यांना काही विचारता? नाही, चर्चा तर होतेच. म्हणजे इव्हन त्यांना सुद्धा नवीन काही काम आलं तर चर्चा होते, पण निर्णय मात्र आम्ही स्वतः घेतो. सल्ला निश्चित घेतो एकमेकांचा, पण निर्णय घेणं आमच्यावर असतं. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा पण मी त्याला विचारलं म्हणण्यापेक्षा, कारण मधुगंधा माझी चांगली मैत्रीण आहे, परेशबद्दल तर काही बोलायचंच नाही. त्यामुळे त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, शर्मिष्ठा राऊत, स्वप्नील जोशी आणि मधुगंधा हे पहिल्यांदाच निर्माते म्हणून आपल्या समोर येत आहेत. तर त्याच्यामुळे स्वप्नील हा संजयचा स्वतः लाडका आहे. शर्मिष्ठा आणि मधुगंधा आणि मी, आम्ही तिघी एकमेकांच्या खूप मैत्रिणी आहोत चांगल्या. त्यामुळे त्यांच्याकडे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मला ज्या अर्थी बोलवलं त्या अर्थी माझ्या डोक्यात नक्की होतं की माझ्यासाठी योग्य भूमिका असल्याशिवाय ते मला बोलवणार नाही. त्यामुळे मी डोळे झाकून त्यांच्याकडे काम करायला हो म्हटलं. त्यामुळे संजयला फक्त गोष्ट सांगितली की अशा पद्धतीची गोष्ट आहे, अरे वा मध्येच आलं की तू कर. तर त्याच्यामुळे निश्चित आम्ही चर्चा करतो आणि निर्णय घेतो. एकंदरीतच आपण म्हटलं असं हे स्त्री प्रधान वर्ष आहे, अनेक सिनेमे आले येत आहेत. एक स्त्री म्हणून, एक स्त्री कलाकार म्हणून किती अभिमान वाटतो? खूपच चांगलं वाटतं. पण मला फक्त एवढंच सांगायचं, एक म्हणजे त्या धाटणीत त्याचा सिनेमे येत आहेत म्हणून करायचं असं न करता तिच्यातले प्लस पॉईंट काय आहेत स्त्रीमधले, आणि ती तारेवरची कसरत ती करत असते मान्य, पण ते सगळं ती हसतमुखाने करते. तिला अबला दाखवू नका, कारण ती अबला नाही आहे, ती सबलाच आहे पहिल्यापासून. त्यामुळे जशी ती आता तुम्हाला दिसतेय तसं तिला दाखवा, तर त्याच्यात मजा आहे.
आणि प्रत्येक वेळेला गंभीर किंवा एक काहीतरी वेगळं दाखवण्याचा तिच्यात अनेक पैलू आहेत स्त्रीमध्ये, तरी दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करा. पण दुसरं पण आहे की अशा वेळेला जरी पुरुष प्रधान असलं तरी तर माझ्या घरचं म्हणून मी सांगते की मला संजयचा पूर्ण सपोर्ट असतो. म्हणजे आपण असं म्हणतो की त्याला विचारण्याची कारण त्याने पाठिंबा द्यायची काही गरजच नाही ना, माझे मी निर्णय घेऊ शकते. पण तरीसुद्धा घर म्हटलं, संसार म्हटला की ती दोन्ही चाकं आहेत ना संसाराची, दोघांचे विचार करायला पाहिजे. जसं मी त्याला सपोर्ट करते तसं तो मला सपोर्ट करतो. त्यामुळे आता पुरुषही तितकेच सपोर्ट करणारे झालेले आहेत, नाही असं नाही, पण तेही कुठेतरी दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पूर्णपणे तुम्ही पुरुषाला ब्लॅक दाखवू नका, कारण तेही असतात तुमच्या पाठीशी. मराठी सिनेमा सध्या म्हटलं की सुकन्या मोने हे असणारच. तसं आता येत्या काळात काही हिंदी सिनेमा, वेब सिरीज असा काही विचार केलाय किंवा काही ऑफर वगैरे आहे? नाही, ऑफर काही आलेली नाहीये, पण येऊ शकेल, आली तर करायचं नक्की. असं. हो हो नक्की. पण फक्त मला आवडायला पाहिजे ती भूमिका, नक्की. किंवा ती चौकटीत माझ्या बसली पाहिजे. चौकट म्हणजे असं काही नाही की मला अगदी साधी भोळी असं वेगळी विलन असू शकते किंवा काही असू शकते, पण जी सगळ्या लोकांना आवडेल अशी मला करायला आवडेल. कारण वेब सिरीजला जरा सेन्सॉरशिप नाही आहे, मग अशाला थोडी भीती वाटते. आणि आजपर्यंत आपण असं कधी काम केलेलं नाही, आणि जर तसं करावं लागलं तर त्या भूमिकेची मागणी असेल तर अशी माझ्या मनात येतं. आणि मग आहे त्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे. असा कुठला ड्रीम रोल आहे की अजूनपर्यंत जो केला नाही पण करायची इच्छा नाही आहे? येणारा प्रत्येक भूमिका ही माझी ड्रीम भूमिका मी समजते. की आपण ह्याच्यामध्ये अगदी एक आई आपण धरूया की एखादी आई आहे, पण प्रत्येक आई वेगळी आहे. किंवा आता मी जुने ते रेशीम काठीमधली केलेली आई, किंवा घाडगे आणि सूनमधली आई, किंवा सुंदर आमचं घर म्हणलं, ह्या प्रत्येक आई ही वेगळी आहे. तसं मला वाटतं की प्रत्येक आईची भूमिका ही वेगळी असायला पाहिजे. मग त्याच्यातून आपण काय वेगळेपणा देऊ शकतो तो मी देण्याचा प्रयत्न करते. कारण आईच मला आत्तापर्यंत आई, ताई, माई, अक्का अशीच भूमिका मिळत गेल्या, पण वेगवेगळ्या भूमिका करायला निश्चित आवडेल. कुठली अशी एखादी नाही सांगू शकत, पण वेगवेगळ्या भूमिका करायला निश्चित आवडेल. 1 मेला तुमचा सिनेमा येतोय. प्रेक्षकांना, मैत्रिणींना काय सांगाल की या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी तुम्हाला आता एवढं यश दिलंय? महाराष्ट्रातल्याच नाही, परदेशात सुद्धा आम्हाला खूप यश दिलेलं आहे. आणि असंच प्रेम करत राहा, उदंड उदंड यश देत राहा. आणि आता आपले मराठी चित्रपट हे परदेशात सुद्धा त्याच वेळेला प्रदर्शित होतात, आणि परदेशातल्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ते बघावेसे वाटतात, बघावे. तर तसंच हा चित्रपट किंवा अजून येणारे सगळ्यांचे चित्रपट हे नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन बघण्यासाठीच केलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही 3 तास आमच्याबरोबर एकरूप होता तेव्हा तो चित्रपट आपला होतो, आणि मग आमचा नाचगा घुमा तुमच्या मनात घुमत राहतो. त्याच्यामुळे नक्की 1 मे पासून आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय, बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. 1 तारखेला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा. जवळच्याच नाही, आमच्या सुद्धा बाजूच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या. नाच ग घुमा.